students, welcome to our channel Rise Up Tutors. I am now to start here our third section, summary writing. Into it I am taking brainstorming about first question summary. If you want another questions and answers to solve by me, then you have to comment in our comment box. First of all, I want to tell here some points about summary. Means here one, when we start to write summary, how to start and how not to be confused, that is very necessary. Because see, actually it is easy writing, but some students they are not taking it easily and they were leaving the question blank. So I am telling here in Marathi as well as some doubts were created, then English, how to write summary writing. ओके, ॲक्च्युअली फार इझी क्वेश्चन आहे हा आणि 3 मार्कला विचारला जातो. तर बरेचशी मुलं असे असतात की ते ब्लँक ठेवतात आणि क्वेश्चन ॲन्सर्स काही येत नाही म्हणून किंवा जसाच्या तसा पॅसेज उतरला जातो, तर काही मार्क्स मिळत नाही. तर त्याच्या काही टिप्स आहेत, त्या टिप्स मी पहिल्यांदा तुमच्या पुढे शेअर करते. समजा तुम्हाला समरी रायटिंग लिहायला तुम्ही सुरुवात केलेली आहे, पुढे पॅसेज आहे. पहिल्यांदा तुम्हाला आवश्यकता असते म्हणजे पॅसेज हा कीनली रीड करणं. कीनली म्हणजे काय, तर लक्षपूर्वक रीड करायचं. मग लक्षपूर्वक रीड असं क्वेश्चनमध्ये सुद्धा दिलेलं असतं बघा. ब्रेनस्टॉर्मिंग, आता मी पहिला फॉर एक्झाम्पल A1 घेते, ब्रेनस्टॉर्मिंगमधला समरी रायटिंग. तिथे सुद्धा दिले कंप्लीट द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड. म्हणजे काय दिले बघा क्वेश्चन, रीड द पॅसेज अँड राईट इट समरी अकॉर्डिंग टू द गिवन स्टेप्स. म्हणजे तुम्हाला बोलले पॅसेज रीड करा, बरोबर. ठीक आहे, काही मुलांना रीड करायला प्रॉब्लेम असेल, रीड करून काही पॅसेज समजत नसतील, तरीसुद्धा तुम्ही ब्लँक सोडू नका. कारण हातचे मार्क्स काही असतात ते मिळण्याचे चान्सेस फार असतात. तर हे समरी रायटिंग थोडं लिहिण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर आता तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल विच पॉईंट मस्ट नेसेसरी इफ इवन इफ नॉट टेलिंग हिअर टू राईट. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कुठेही सांगितलेलं नाही की शुड राईट टायटल अबाउट इट, कुठेही दिलेलं नाही क्वेश्चनमध्ये. तर तुम्हाला असंही नसेल तरीसुद्धा तुम्हाला टायटल तुमच्या मनाने त्यामध्ये फाइंड आउट करणं आवश्यकता असते. मग त्या टायटलसाठी तुम्ही काय करायचं असतं, बिगिनिंग 2 लाईन्स यू हॅव टू फाइंड आउट अँड देन लास्ट वन about question, last 2 lines, into it you are getting the title. ओके, यू आर गेटिंग द आन्सर अबाउट टायटल ऑफ टायटल. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा चालू करता समरी रायटिंग तेव्हा पहिल्या 2 ओळीमध्ये किंवा शेवटच्या 2 ओळीमध्ये बघायचं बघा, तुम्हाला टायटल तिथं दिसून येतंच. आपल्याला आयडिया येते की बाबा कशाबद्दल पॅसेज आहे, म्हणजे टायटल. मग कशाबद्दल संदर्भ दिलेला आहे हे तुम्हाला लक्षात येतं. आणि अशा वेळेस तुम्हाला जरी क्वेश्चन विचारला नसला तरी इफ यू वॉन्ट टू राईट इफेक्टिव्ह समरी रायटिंग इन युअर ओन वे शुड गिव्ह देअर टायटल. विचारला नसला तरी तुमच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता, दिलं पाहिजे टायटल. त्यामुळे जे इफेक्टिव्ह रायटिंग थोडंसं दिसून येतं. आता फॉर एक्झाम्पल हिअर वन सी स्टार्ट्स फ्रॉम कम्युनिकेशन. इथे बघा, कम्युनिकेशन इज अ पार्ट ऑफ आवर एव्हरी डे लाईफ. तुम्हाला लगेचच कळून येईल बघा टायटल यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल वी गॉट आपल्याला मिळून गेलेलं दिसून येतं आहे, मिळून गेलं, बरोबर. मग टायटल आपण इथे लगेचच पिकअप करायचं. काय, तर कम्युनिकेशन हे एक टायटल आहे ह्या समरी रायटिंगचं. कधी कधी काय होतं, लास्टच्या 2 लाईन्समध्ये सुद्धा त्याचा संदर्भ येतो बघा. जेव्हा पॅसेज संपतो तिथे दिलेलं तुम्हाला क्वेश्चनमध्ये आणि त्याच्या 2 लाईन्समध्ये सुद्धा तिथे टायटल तुम्हाला लपलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने टायटल समरी रायटिंगला लिहा. देन सपोज आता हिअर वन यू आर गेटिंग हिअर 2 पॅरेग्राफ्स, राईट. मीन्स हिअर यू कॅन नोटिस हिअर minimum 7 lines were there, 7 in first para and third para 4 lines were there, right. टोटल तुम्हाला 12 ते 13 लाईनचे पॅसेज इथे दिसून येतील 2 पॅरेग्राफमध्ये. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असतं, 1/3 पोर्शन यू हॅव टू टेक इन ॲन्सर. एक तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की 1/3 पोर्शन ॲन्सरमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे 12 लाईन दिलेले आहे सपोज, तर यू हॅव टू टेक ओनली 4 लाईन्स ऑफ ॲन्सर.
ॲन्सरचे तुम्हाला फक्त 4 लाईनमध्ये त्यामध्ये ॲन्सर लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही लिहायचं नाही. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अबाउट समरी रायटिंग. ओके, नाव लेट्स सी अनदर वन थिंग्स विच इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट ॲक्च्युअली काय आता इम्पॉर्टंट असतात बघा, क्वालिटीज. आय हॅव टू से टू ऑल हिअर व्हॉट आर द क्वालिटीज अबाउट समरी रायटिंग. आता तुमच्यापुढे मी इथे प्रेझेंट करते की खरंच क्वालिटीज कोणत्या असतात समरी रायटिंगच्या. तर बिगिनिंग फ्रॉम सी 3 क्वालिटीज वर देअर. सी लेटरपासून चालू होणाऱ्या 3 क्वालिटीज आहेत समरी रायटिंगच्या, त्या मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वन इज क्लॅरिटी. क्लॅरिटी म्हणजे द clarity means here one clear things. Okay, clear. Now what you start to write in summary writing, our ideas must be clear. आता तुम्हाला काय लिहायचं आहे त्याच्या आयडिया आपल्या ठिकाणी स्पष्ट असणं आवश्यक आहे, त्याला बोलतात क्लॅरिटी. ओके, क्लॅरिटी इज द क्वालिटी ऑफ समरी रायटिंग. देन सेकंड वन, इफ वी स्टार्टेड टू राईट आयडियाज इट मस्ट बी कम्प्लीट. बरोबर, इट मस्ट बी कम्प्लीट मीन्स हिअर सेकंड क्वालिटी इज कम्प्लीटनेस. कळलं. आता आपण आयडिया आपली क्लिअरपणे घेणार आहोत, तिथे समोर क्लिअर स्पष्ट घेतोय, तर ती कंप्लीट असणंही आवश्यक आहे. आयडिया आपल्याला त्यातून कंप्लीट करायची आहे. 2 पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे त्याचं शोधून त्या समरी रायटिंगमध्ये 4 लाईनमध्ये ती आयडिया आपली कंप्लीट असणं आवश्यक आहे. ही झाली दुसरी क्वालिटी. थर्ड वन, सी बिगिनिंग फ्रॉम सी क्वालिटी विच वर देअर, तर कनेक्टेडनेस. इफ सपोज आवर आयडिया मस्ट बी क्लिअर, it must be complete, and along with it it should be connect to other lines to the last line. It should be connect to first line to last line. Sorry, म्हणजे ही आयडिया कशी असणं आवश्यक आहे, एका लाईनपासून पहिल्या लाईनपासून दुसऱ्या लाईन पर्यंत पहिल्या लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत त्या सर्व आयडिया कनेक्ट असणं आवश्यक आहे. सो कनेक्टनेस इज द थर्ड क्वालिटी ऑफ समरी रायटिंग. Okay, means here 3 qualities about summary writing which starts from C is clarity, completeness and connectness. Then fourth quality must have here, our ideas, summary writing should be brief. जसं मग सांगितलं 1/3 पोर्शनच पाहिजे, एकदम आपली काय पाहिजे, समरी रायटिंग ब्रीफ असणं आवश्यक आहे. ब्रिव्हिटी इज द अनदर क्वालिटी अबाउट समरी रायटिंग. अँड देन लास्ट वन, लँग्वेज इज द क्वालिटी ऑफ समरी रायटिंग. विदाउट लँग्वेज वी कॅन नॉट एक्सप्रेस आवर सेल्फ. बरोबर, विदाउट लँग्वेज वी कॅन नॉट एक्सप्रेस आवर सेल्स. आपण आपल्याला विदाउट आयडियाशिवाय एक्सप्रेस करू शकत नाही, विदाउट लँग्वेजशिवाय एक्सप्रेस करू शकत नाही, आणि त्यामुळे लँग्वेज असणं अतिशय आवश्यक आहे. These are the qualities of summary writing. Now, next one, let's see what are the features of these summary writing. आता हे summary writing चे features कोणते आहेत? जसं फर्स्ट ऑफ ऑल आय टोल्ड दॅट मस्ट हॅव 1/3 मीन्स राईट 1/3 पोर्शन ऑफ गिवन पॅसेज. बरोबर, 1/3 पोर्शन आपल्याला पॅसेज दिलेला आहे त्याचा लिहायचा. कमीत कमी म्हणजे 12-16 लाईन असतील तर 4च लाईनमध्ये लिहायचं. 50 to 60 वर्ड्स फक्त आले पाहिजेत. देन मोस्टली हिअर यूज पास्ट टेन्स मोस्टली यूज इन समरी रायटिंग. देन indirect speech is used there. Indirect speech is used there. Then commonly used here active voice. Active voice is commonly used. Then means whatever we are chosen here means ideas and events. These ideas are arranged in chronological order means serially it must have. Then next one is what I said here, you have choice that should have to write always title for that if given not in question. टायटल तुम्ही लिहा, मगाशी सांगितलं सुटेबल टायटल. अँड हिअर यू कॅन यूज प्रोव्हर्ब ऑल्सो फॉर अ टायटल करता तुम्ही प्रोव्हर्ब ही वापरू शकता. इन दिस वे हॅव टू फॉलो फीचर्स ऑफ समरी रायटिंग. Okay students, now let's see one example here. One, how to write summary. I am telling here answer about it. First read the passage and telling to you what is the meaning about it in Marathi, and then I will tell you, explain you how to write summary on passage. Okay, बघा काय लिहिलेलं आहे क्वेश्चन मगाशी वाचला आपण. रीड द पॅसेज अँड राईट इट समरी अकॉर्डिंग टू द गिवन स्टेप्स. आपल्याला पॅसेज रीड करायचं आहे आणि त्या स्टेप्सनुसार वेगवेगळ्या दिलेल्या आहेत ते पॅसेजमध्ये पॉईंट्स, त्याच्यानुसार त्या स्टेप
क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये घेऊन, क्रमाने घेऊन आपल्याला त्याची समरी लिहायची आहे. काय दिले बघा, कम्युनिकेशन इज पार्ट ऑफ आवर एव्हरीडे लाईफ. कम्युनिकेशन मीन्स वॉट? कम्युनिकेशन म्हणजे आपलं नेहमीचं कम्युनिकेशन, दळणवळण, व्यवहार जे आपण म्हणतो, टॉकिंग आपण बोलतो, ओरल असेल, व्हर्बली असेल, नॉन व्हर्बली असेल, सगळं हे कम्युनिकेशनमध्ये येतं. तर हे जे कम्युनिकेशन आहे ते आपल्या लाईफचा एक आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे कम्युनिकेशन म्हणजे. तर वी ग्रीट वन अनादर, आपण एखाद्याला वेलकम करतो, एखाद्याला ग्रीट करतो, आभार मानतो एखाद्याचं कम्युनिकेशनद्वारे. स्माईल और फ्रॉन, स्माईल करतो म्हणजे ते कम्युनिकेशनच आहे. फ्रॉन म्हणजे राग वगैरे, चिडचिड असं करणं, ते सुद्धा एक कम्युनिकेशनचा टाईप आहे. डिपेंडिंग ऑन आवर मूड्स, आपल्या मूडवर आधारित आहे की आपली ते त्यावेळीची कम्युनिकेशन कशी होते ते. देन ॲनिमल्स टू कम्युनिकेट मच टू आर सरप्राईज. मग असं नाही की आपणच फक्त कम्युनिकेशन करतो, यामध्ये ॲनिमल्ससुद्धा कम्युनिकेशन करतात. जे प्राणी आहेत तेही कम्युनिकेशन करतात. त्यांची लँग्वेज ही वेगळ्या पद्धतीची असते. बोलताना त्यांची लँग्वेज, हावभाव, रिॲक्शन्स, गेस्चर्स, पोश्चर्स जे काय आहे ते एकमेकांना त्यांचे ॲनिमलचे सुद्धा ओळखता येतात. त्याला काय म्हणतात तर कम्युनिकेशन म्हणलं जातं. जस्ट लाईक अस, इंटरॅक्शन अमॉंग ॲनिमल्स कॅन बी बोथ व्हर्बल और नॉन व्हर्बल. बघा, मग त्यांच्यामध्ये सुद्धा सगळ्याच ॲनिमल्समध्ये आपण प्लस ॲनिमल्स, प्राणी आणि मनुष्य प्राणी, या सगळ्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होतं ते व्हर्बल होतं. व्हर्बल म्हणजे ओरल आणि रिटर्न. आणि नॉन व्हर्बल म्हणजे काय, वी आर शोईंग सम प्रेझेंटेशन बाय थ्रू इट और बाय आवर गेस्चर्स, बाय आवर पोश्चर्स, आपल्या हावभावातून, आपल्या रिॲक्शनमधून, किंवा आपण एखादं काही दाखवून, कृती करून, काही दाखवून, प्रेझेंटेशन देऊन जेव्हा करतो कम्युनिकेशन, त्याला काय बोललं जातं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तर हे अशा पद्धतीचं कम्युनिकेशन आपल्याबरोबरच ॲनिमलमध्ये आपल्याला दिसून येतं. मग ॲनिमलमधलं कम्युनिकेशनमध्ये त्यांनी दिले बघा, सिंगिंग इज वन वे इन विच ॲनिमल्स कॅन इंटरॅक्ट विथ वन अदर. त्यांचा मोस्ट बघा महत्त्वाचा जो काही कम्युनिकेशनचा वे आहे, काही ॲनिमल्स असे आहेत की एकमेकाला इंटरॅक्ट करून घ्यायचं असेल एकमेकांच्याकडे, तर ते सिंगिंग हा त्यांचा एक मार्ग आहे. सिंगिंग करून ते एकमेकांना त्यांच्या खानाखुणा म्हणजे सिंगिंग असतं आणि त्याच्यातून ते इंटरॅक्ट करत असतात एकमेकांना, आणि मग लगेच लक्षात येतं त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चालू आहे ते. देन मेल ब्लॅक बर्ड्स ऑफन यूज देअर मेलोडियस सॉंग्स टू कॅच द अटेन्शन ऑफ द फिमेल्स. जे काही मेल ब्लॅक बर्ड्स आहेत, म्हणजे आपण बघा गाणारी मैना बोलतो, तर मैनामधले जे काही मेल ब्लॅक बर्ड्स असतात ते शक्यतो त्यांच्या मेलोडियस सॉंग्स, अशा मधुर गाण्याने स्वतः म्हणजे त्या मेल ब्लॅक बर्ड्स हे अट्रॅक्ट होतात, लक्ष वेधून घेतात ह्या फिमेल ज्या आहेत ब्लॅक बर्ड्समधल्या त्या, आणि मेल त्यामुळे त्याकडे अट्रॅक्ट होतात. फिमेल गाणं मेलोडियस मधुर गाणं गातात त्यामुळे. दीज सॉंग्स, आपण त्याला मैना गाणं गाते बोलतो, मग त्यामधलेच जे काही मैना गाणं गायला लागले की मेल ब्लॅक बर्ड्स याकडे त्यांच्या मधुर संगीतामुळे आकर्षित होतात. दीज सॉंग्स आर युजली रिच इन नोट्स व्हेरिएशन एन्कोडिंग व्हेरियस काइंड्स ऑफ मेसेजेस. आणि हे जेव्हा गाणं चालू असतं ते खरंच काहीतरी ते एक ते काय असते त्यांचं, तर एक ते कम्युनिकेशनच असतं. दळणवळणाचं साधन किंवा मेसेज देण्याचं काहीतरी त्यांचं एक माध्यम आहे ते, आणि ते वेगळे मेसेज ते पोचवत असतात आपापल्या फ्रेंडकडे, आपापल्या मेल ब्लॅकबर्ड्स असतील कोणी त्यांच्याकडे, असे हे इनकोड करण्याचं काम ते डिफरंट काइंड्स ऑफ मेसेजेसद्वारे करत असतात. सॉंग्स आर ऑल्सो यूज टू वॉर्न अँड कीप ऑफ other blackbirds from their territory, usually a place where they dwell and reproduce. म्हणजे हे सॉंग्स जे आहेत, जे काही गाणे आहे ते यूज केलं जातं की एखाद्या गोष्टीबद्दल वॉर्न करायला सुद्धा, समजा काही डेंजर थिंग असेल एखादी, किंवा दुसरा एखादा ॲनिमल जो आहे ज्याच्यापासून काही भीती असेल, तर त्या ॲनिमलपासून भीती असेल तर त्याच्यापासून लगेचच कंट्रोल करण्याकरता लगेच हे सॉन्गद्वारे त्यांना मेसेज दिला जातो, आणि त्यामुळे लक्षात येतं की आपल्याला काहीतरी भीती आहे, तर त्या अशा पद्धतीने ते स्वतःला सांभाळण्याचं काम नंतर करत असतात असं ऐकून. आणि मग अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी ते वस्ती करतात त्या ठिकाणी, किंवा काही गोष्टीला त्यांना
जे आवश्यक निवासस्थान भेटलेलं आहे तर तिथं सुरक्षित वाटत नसेल तर अशा वेळेस एकमेकांना मेसेज ते सॉन्गद्वारे देऊनच, गाण्यातून देऊनच कळवत असतात की हे प्लेस सुरक्षित नाही. ह्या पद्धतीने ते कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये दिसून येईल. नेक्स्ट पॅरेग्राफ पहा. लार्ज मॅमल्स इन द ओशियन सिंग टू. आता बघा, जे काही महासागरात सुद्धा मोठे मोठे असे मॅमल्स आहेत ते मॅमल्ससुद्धा काय करतात, गाणं गातात. अकॉर्डिंग टू ॲडव्हेंचरस सेलर्स, त्या अकॉर्डिंग टू ॲडव्हेंचरस सेलर, जे खालाचे लोक आहेत त्यांनाही ते अट्रॅक्ट करायचं काम करतात, गाणं गातात. एक धाडसी जे काही सेलर्स आहेत ते सुद्धा गाणं गात असतात बघा. ॲज वेल ॲज ओशनमधले लार्ज मॅमल्ससुद्धा गाणं गात असतात. इनॉर्मस व्हेल्स ग्रोन. आता इनॉर्मस म्हणजे लार्ज, मोठा असा, भव्य असा. व्हेलसुद्धा काय करतो, ग्रोन करतो. ग्रोनिंग साऊंड आहे त्याचा, तो व्हेलचा. तो ग्रोनिंगद्वारे सिंगिंग करत असतो. ग्रोन अँड ग्रंट ही ती काय सिंगिंगची एक पोझिशन म्हणले गेले व्हेलची. while smaller dolphins and porpoises produce pings. देन स्मॉलर डॉल्फिन्स सुद्धा बघा काही वेळेस म्हणजे सिंगिंग करायला प्रयत्न करतात. पॉर्पॉयजेस प्रोड्यूस पिंग्स वगैरे. व्हिसल्स अँड क्लिक्स, काही शिट्ट्या पण देतात थोड्याशा छोट्या छोट्या आवाजामध्ये, आणि काही क्लिक्स पण असतात त्यांचे. तर अशा पद्धतीने स्मॉलर डॉल्फिनसुद्धा सिंगिंग करायचं काम करतात किंवा कम्युनिकेशन करण्याचं काम करत असतात. These sounds are surprisingly received by other mates as far as several hundred kilometers away. आणि हे जे काय साऊंड्स ते करतात किंवा साऊंड्स निर्माण करतात, ते साऊंड्स लगेचच, त्यात काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे. ते साऊंड्स म्हणजे तयार करतात ते का, तर आपले जे काही त्यांचे फ्रेंड्स असतात ते दूरवर 100 किलोमीटर दूरवर असे राहतात, तर त्यांच्यापर्यंत तो मेसेज देण्याकरता त्यांनी ते साऊंड निर्माण केलेले असतात किंवा गाणं गायलेलं असतं किंवा आवाज केलेला असतो किंवा ते कम्युनिकेशनद्वारे ते मेसेज पोहोचवण्याचं काम करत असतात. आता हा पॅसेज तुम्हाला समजलेला आहे, पॅसेजचं सर्व मिनिंग समजलं. नाव हाऊ टू राईट समरी रायटिंग. फर्स्ट ऑफ ऑल आय टोल दॅट हिअर वन यू आर गेटिंग 16 लाईन्स, 12 to 16 लाईन्स. बरोबर, आपण लाईन ज्या आहेत त्या मोजायच्या आणि लगेचच आपण स्टार्ट करायचं लिहायला. इथे वी हॅव टू टेक हिअर टायटल अबाउट आर समरी टायटल ऑफ आर समरी कम्युनिकेशन. काय येईल टायटल समरीचं, कम्युनिकेशन. नाव आय एम रायटिंग हिअर. See how to write. Animals are also communicate as well as human. ओके, ह्यामध्ये ही 2 लाईनमध्ये सांगितलेलं आहे, त्याचं एकाच लाईनमध्ये मी आन्सर घेतलेलं आहे. काय घेतलं मिनिंग 2 लाईनचं? कम्युनिकेशन इज पार्ट ऑफ आवर एव्हरीडे लाईफ. वी ग्रीट वन अनदर, स्माइल आवर फ्रॉन, डिपेंडिंग ऑन आवर मूड्स. ॲनिमल्स टू कम्युनिकेट मच टू आवर सरप्राईज. इथंपर्यंत मी काय घेतलं, एकाच लाईनमध्ये बनवलं बघा. काय ह्याचं मिनिंग झालं की, याचं मिनिंग झालं ॲनिमल्ससुद्धा कम्युनिकेशन करतात आणि ह्याचबरोबर सगळे प्राणी कम्युनिकेशन करतात, म्हणजे मनुष्य प्राणी पण त्यात आले. तर मग मी लगेचच एकच लाईनमध्ये घेतलं की ॲनिमल्स आर ऑल्सो कम्युनिकेट ॲज वेल ॲज ह्युमन. ओके, नाव नेक्स्ट वन बघा. काय आहे पुढचं, ॲनिमलचं कम्युनिकेशनचं सगळं दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तर त्याचं मी पुन्हा समरी रायटिंगच्या आन्सरमध्ये पुढे कॉपी केलेली लाईन. ॲनिमल्स आर ऑल्सो कम्युनिकेट ॲज वेल ॲज ह्युमन. इट ऑल्सो कम्युनिकेट्स, सिंग अँड अट्रॅक्ट विथ अदर सेम स्पेसिस. ओके, किंवा इंटरॅक्ट विथ अदर सेम स्पेसिस असंही तुम्ही बोलू शकता. म्हणजे ते काय करतात ॲनिमल्स आणि मानव हे कम्युनिकेट्स करतात एकमेकांशी, आणि प्लस ॲनिमल्स काय करतात, सिंग करतात, गाणं गातात, आणि इंटरॅक्ट विथ अदर सेम स्पेसिस, त्यांच्याच सेम जातीच्या प्राण्यांना इंटरॅक्ट किंवा अट्रॅक्ट करून घेण्याचं काम करत असतात. माझ्या ह्या पॅसेजमध्ये तुम्हाला मेल ब्लॅकबर्डचं एक एक्झाम्पल दिले म्हणून ते लगेच उचलायचं. ते थर्ड मी लाईन पुढे घेतली बघा. मेल ब्लॅकबर्ड्स अट्रॅक्ट फिमेल्स बाय मेलडीज. आता ही मी थर्ड लाईन उचलली. मेल ब्लॅकबर्ड्स अट्रॅक्ट फिमेल्स बाय मेलडीज. देन नेक्स्ट रेफरन्स तुम्हाला त्या पॅसेजमध्ये काय दिलं आहे, ऑफ सी ॲनिमल. सी ॲनिमलचा पण दिला आहे म्हणून मी सी ॲनिमल्स घेतले. सी ॲनिमल्स ऑल्सो कम्युनिकेट्स
sings like whales groan and grunt. Dolphins produce pings, whistles, and clicks. Their mates can receive the sound from 100 kilometers away. Here, our summary writing finish. This way, you have to follow every passage and then try to practice more. If you want my next video of brainstorming along with answer, then comment in our comment box. Thank you.